नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक मोठी बातमी सांगणार आहे. येथे पाहू शकता. चला तर सुरू करूया आजचा महत्त्वाचा अपडेट. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून ज्या कर्जमाफीची प्रतीक्षा सुरू होती, त्या कर्जमाफीबाबतचा सविस्तर अहवाल अखेर शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. यामुळे आता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता खूपच वाढली आहे. येथे पहा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या योजनेमुळे थकबाकीदार शेतकरी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा होणार आहे. येथे पाहू शकता मित्रांनो. त्याचबरोबर राज्यामध्ये हवामान बदलाचा मोठा बदल पाहायला मिळत आहे. 22 ते 25 एप्रिल दरम्यान अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये भाजीपाला, फळबाग, आंबा, काजू या पिकांचे नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी पंचनामेसुद्धा सुरू झाले आहेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रस्ताव पाठवले गेले आहेत. नाशिक, रत्नागिरी, रायगड, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. काही भागात गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आता शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. तर येथे पाहू शकता. दुसरीकडे बाजार भावांमध्ये चढ उतार सुरू आहे. कांद्यांचे दर घसरले आहेत, तर सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. कापूस आणि मका पिकांच्या क्षेत्रामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. खतांचा साठा राज्यामध्ये पुरेसा असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने साठा करण्याची गरज नाही, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीचा अहवाल सादर झाला असला तरी अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच होणार आहे. त्या बैठकीत पात्रता, अटी आणि शर्ती निश्चित केल्या जाणार आहेत. त्यानंतर अधिकृत GR निघणार आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा होणार. म्हणजेच मित्रांनो, अजून थोडी वाट पाहावी लागणार. पण एक गोष्ट नक्की, प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे कुठेही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेट वाट पहा आणि कागदपत्रांची तयारी ठेवा. आणि आता शेवटी ती बातमी, सरकारच्या संकेतनुसार ही कर्जमाफी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच लागू होण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजेच येत्या काही दिवसांमध्ये मोठा निर्णय होऊ शकतो. म्हणूनच मित्रांनो, पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. जर ही माहिती उपयोगी तुम्हाला वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.